अजित फडणीस सर. सर, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आणि अर्थातच आजची परिस्थिती बघता जे स्वप्न सातत्याने बघितलं जात आहे, वेगाने कुठेतरी प्रगती करण्याचं, ते स्वप्न खूप धूसर झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे की जेव्हा जगावरती सावट येतं त्यावेळेला हे प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होणं हे अगदी साहजिक आहे. परंतु कसं असतं की केवळ एका अल्पकाळाच्या आधारावरती पूर्णपणे दूरगामी भविष्य हे वेधणं हे तेवढंच चुकीचं असतं. मोठी राष्ट्र कुठली असतात किंवा महान राष्ट्र कुठली असतात किंवा आलेल्या अडचणीमध्ये उत्तम मार्ग काढतात आणि हे उत्तम मार्ग काढण्याचा प्रयत्न आपलं राष्ट्र करत आहे की नाही ह्या दृष्टीने आपण खरं म्हणजे बघितलं पाहिजे. जर आपण ह्या बाबतीमध्ये निष्काळजी असू तर नक्कीच दोष द्यायला पाहिजे. परंतु केवळ संकट आलं म्हणून आपलं स्वतःचं स्वप्न विरलं हे म्हणून छाती बळवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. उलट जनतेने अशा काळामध्ये धैर्य ठेवून यातनं कसं सरकारच्या धोरणांची आपल्याला सहकार्य करता येईल किंवा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याला आपण कुठल्याही त्या आमिषांना बळी पडणार नाही अशी भूमिका ही सामान्य माणसाने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. अभिजितजी, मगाशीच आपण पाहिलं की कशा पद्धतीने या सगळ्या तेल आणि सीएनजी किंवा जो वेगवेगळे एलपीजी, आपले जे घरगुती गॅस, कमर्शियल गॅस, याच्यामध्ये काही ना काहीतरी दर वाढण्याची शक्यता आहे आणि ते वाढत जाण्याचीही शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. याचा हळूहळू सगळा परिणाम कसा अर्थव्यवस्थेवरती येत जातो, सर्वसामान्यांवरती आणि इतर वस्तूंवरती सुद्धा महागाई वाढण्यामध्ये याचं रूपांतरण कसं होण्याची शक्यता आहे? जेव्हा ह्या वस्तूंचे दर वाढतात त्यावेळेला त्याचं थेट महागाईमध्ये रूपांतर होईल की नाही हे सरकारी धोरणावरती अवलंबून असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहितीये की खूप दीर्घ काळ हे सगळं आखाती युद्ध भडकण्यापूर्वी तेलाचे भाव हे $60 ते $65 दरम्यान खूप काळ होते आणि ज्या वेळेला ते खूप काळ होते त्यावेळेला सुज्ञपणे आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे खाली आणले गेलेले नव्हते. हे अशाचसाठी की जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेला तातडीने आपल्याला हे किमती वरती न्यायची आवश्यकता भासू नये म्हणून. आणि त्यामुळे ती जे आपल्याकडे एका प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये कुशन म्हणतात ती कुशन तयार झालेली असते की अशा प्रकारचे जेव्हा बाहेरनं ज्याला आघात होऊ शकतात त्या आघातांवरती निराकरण करण्यासाठी सरकार यासाठी आधीच विचार करून ठेवलेला असतो. आणि म्हणून आपल्याकडे परकीय म्हणजे विशेषतः प्रगत राष्ट्रांमध्ये जसं होतं की तेलभाव खाली गेले की पेट्रोल डिझेलचे भावही पेट्रोल पंपावरती खूप खाली जातात आणि जेव्हा भडकतं त्यावेळेला ताबडतोब ते वरती जातात, ज्या भारताच्याही अर्थव्यवस्था आहे. तसं आपल्या देशात होणार नाही आणि परवडणारही नाही. त्यामुळे आपल्याकडे आपण काय करतो की अशा वेळेला जेव्हा तेल आपल्याला स्वस्त मिळत असतं त्यावेळेला आपण हा एका प्रकारचा एक राखीव गंगाजळी किंवा निधी निर्माण करून ठेवतो की ज्या वेळेला जेव्हा अशी अडचणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला त्या निधीचा वापर करता येतो. अर्थात हे जर सतत राहिलं म्हणजे आता असं आपण कल्पना करू वर्षानुदोन वर्ष राहिलं त्याची किंमत अशीच $100 वरती राहिली, $102 आज भाव आहे, $80 पर्यंत जेव्हा भाव असतो तोपर्यंत भारताला तो सहज परवडण्यासारखा असतो. $80 जेव्हा वरती जातो जसं आता गेलेला आहे त्यावेळेला तो आपल्याला परवडायचा बंद होतो, हे सत्य आहे. परंतु आपल्याला एकंदरीत कालावधीचा विचार केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2 वर्ष हे भाव 60 आणि 70च्या मध्ये राहिले असतील तर त्याच्यातनं आपली निर्माण झालेली देशाची गंगाजळी आणि जेव्हा आता आपण वाढले त्याचा कालावधी याचं जर आपण गणित मांडलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचं संकट हे आपण सहज निभावून जाऊ शकतो. बरोबर आहे. त्यामुळे आधी ती कुठेतरी गंगाजळी आपण निर्माण केलेली असल्यामुळे आता आपण सेफ झोन मध्ये आहोत किंवा आता पेट्रोल डिझेलचे भाव न वाढवण्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आणि अर्थातच ती एक जमेची बाजू आहे. परंतु जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर ही कुशन किती काळ टिकून राहील. आणि दुसरं म्हणजे जे आता विविध अहवाल आलेले आहेत वित्तीय संस्थांचे जागतिक, त्यांच्यामध्ये कुठेतरी इन्फ्लेशन वाढण्याचे जे संकेत आहेत त्याने किती घाबरायला पाहिजे आपण? हो, म्हणजे खरं म्हणजे कसं आहे की आपण आतापर्यंत म्हणजे अगदी तुम्ही कोविडच्या काळापासून जर बघितलं तर भारताने जी सुज्ञ पावलं उचलली त्यावेळेला सगळ्या ह्या मोठ्या राष्ट्रांचा आग्रह होता की सगळ्या राष्ट्रांनी प्रचंड मोठे खर्च कोविडच्या सुरुवातीला वाढवले पाहिजेत. जे परकीय राष्ट्रांनी केलं, अमेरिकेने केलं आणि त्यांना अनुसरणाऱ्या अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी केलं, पण भारत मोहात कधीही अडकला नाही. आणि त्यामुळे ज्या प्रकारे महागाईला ती राष्ट्र अनेक काळ सामोरे गेली
तसं भारताला करावं लागलं नाही. भारतामध्ये त्यामुळे व्याजाचे दर जे गृहकर्ज घेतात त्यांनी बघितलं असेल की गेल्या 1.25 वर्षामध्ये गृहकर्जाचे दर हे हळूहळू खाली गेले. तर का गेले? तर महागाईवरती आपण अंकुश ठेवू शकलो. बरं. व्याजाचं जे चक्र आहे ते जे कर्जदार आहेत हं, त्यांच्या हिताचं ठरलं. हं. पण ते पाश्चिमात्य राष्ट्रात तसं सहज झालं नाही. म्हणजे आता फेडरल रिझर्व्हचे जे पॉवेल आहेत त्यांच्यावरती दबाव आणून पॉवेल शेवटी त्यांना बाहेर का पडावं लागलं? तर त्यांच्यावरती दबाव असा आहे की व्याजाचे दर खाली आणा. हं, पण हं, त्यांना हं. दिसतंय की जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये व्याजदर खाली आणणं शक्य नाही जेव्हा बरोबर महागाई आहे. पण मग अभिजितची सॉरी इंटरप्ट करते, कारण आपल्याकडे नाही, वेळ नाही. फार कमी आहे. याचा अर्थ आपल्याकडे कुठेतरी जास्त ही शक्यता आहे की आपण ह्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो महागाईवरही, असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदी नक्कीच. बरं, कारण आपल्याकडे आपण रचनाच अशा उभ्या केलेल्या आहेत की एकीकडे बरं. एलपीजीचा गैरवापर होऊ नये म्हणून ती हां. संपूर्ण बाजारभावाने विक्री होते. परंतु नक्कीच, ज्यांना ती नक्कीच. परवडत नाही त्यांच्या हं. घरामध्ये अनुदान थेट जमा होतं. अशा बरं. रचना आपण उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच, नक्कीच. त्यामुळे कुठेतरी भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणि धोरणाच्या